नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी समीर खोपकर. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मित्रांनो, मी आज जात आहे गोरखगडावर, जो ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात आहे. ठाण्यावरून आम्ही पहाटे निघून कल्याण मुरबाड करून गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. गडाच्या पायथ्यालाच गोरखनाथांचे मंदिर आहे. मंदिरात पाया पडून ट्रेकिंगला सुरुवात केली. उगवता सूर्य आणि हिरवागार वातावरण पाहून गड चढायला जोशच आला. गोरखगड ह्या किल्ल्याचे नाव नाथ संप्रदायातील गोरखनाथ यांच्या नावावरून ठेवण्यात आले. साधारणतः 20 मिनिटाची ट्रेक करून आम्ही या व्ह्यू पॉइंटला पोहोचलो. थोडा वेळ थांबून आम्ही पुन्हा गड चढायला सुरुवात केली. 2135 फूट उंची असलेल्या गडाची निर्मिती प्रामुख्याने घाटवाटांवरती लक्ष ठेवण्यासाठी केली गेली होती असे मानले जाते. सूर्याची उष्णता वाढत होती, त्यामुळे गडावर चढायला खूप कठीण जात होते. म्हणून आम्ही वेळ न वाया घालवता गडाचा दुसरा टप्पा चढू लागलो. प्रवेशद्वारातून वरती येताच गडाचा तिसरा टप्पा चालू होतो. सुरुवातीला चढायला लोखंडी शिडी आहे आणि मग इथूनच सुरू होतात गडाच्या कठीण धोकादायक पायऱ्या. पुढे जाऊन त्या पायऱ्या निमुळत्या होतात, त्यामुळे आम्ही सांभाळून जात होतो. गड उतरणाऱ्यांची आणि चढणाऱ्यांची एकाच ठिकाणी गर्दी झाल्यामुळे थोडा वेळ थांबलो. पुढे जाऊन असं कधी अनुभवायला मिळेल असं नव्हतं वाटलं. निमुळती वाट आणि खोल दरी पाहून तर घामच सुटला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर महादेव. 2 ते 3 तासांची ट्रेक करून जे स्वर्ग पाहायला आलो होतो
तिथे पोहोचलो. फायनली पोहोचलो. व्हिडिओला लाईक, जास्तीत जास्त शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.